मध्ये श्रद्धा कपूरचं नाव आलंय। मुंबई पोलिसांनी एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केल्यानंतर बॉलिवूडमध्ये मोठी खळबळ उडाली। हे सिंडिकेट थेट दुबईमध्ये बसलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी जोडले असल्याचा एक धक्कादायक खुलासा झालाय। पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने केलेल्या या कारवाईमध्ये मेफेड्रोन ड्रग्सचे जाळे 7हून अधिक राज्यांमध्ये पसरल्याचे आता समोर आलेले आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या सलीम डोलाच्या गँगच्या एका आरोपीला दुबईहून भारतात आणण्यात आलंय। या आरोपीने तपास यंत्रणांच्या समोर अनेक बड्या बॉलिवूड कलाकार, निर्माते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांची धक्कादायक नावं घेतलेत आणि आता त्यामुळे या अनेक मोठ्या सेलिब्रिटींना चौकशीसाठी समन्स बजावण्याची तयारी आता तपास यंत्रणांनी सुरू केली। सलीम डोलाचा मुलगा ताहिर डोला याच्या अटकेनंतर बॉलिवूड राजकारण आणि अंडरवर्ल्ड मधील ड्रग संबंध पुन्हा एकदा चर्चेत आलेत आणि त्याचबरोबर ताहिर डोलाने चौकशीमध्ये कबूल केलंय की तो मुंबई, गोवा, दुबई, थायलंड यांसारख्या अनेक ठिकाणी हाय प्रोफाईल ड्रग्स पार्ट्या आयोजित करायचा आणि या पार्ट्यामध्ये बॉलिवूडचे मोठे चेहरे सहभागी होत असत। ताहिर डोलाने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड कॉपीमध्ये अभिनेत्री नूरा फतेही, श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धांत कपूर, इन्फ्लुएन्सर ऑरी आणि त्याचबरोबर काही निर्माते आणि रॅपर्स यांची सुद्धा नावं घेण्यात आलेली आहेत। या सर्वांसोबत देशात आणि परदेशात ड्रग्स पार्ट्या आयोजित केल्या आणि त्यामध्ये ड्रग्स पुरवले असा दावा त्याने केलेला आहे। यामुळे बॉलिवूडमधील अनेक मोठे चेहरे आता पोलिसांच्या रडारवरती आलेत। त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलेले हे आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट केवळ मुंबई किंवा गोव्यापुरते मर्यादित नाहीये, तर त्याचे जाळे देशातील 7 पेक्षा जास्त राज्यांमध्ये पसरलेले आहे। या सिंडिकेटचा सूत्रधार असलेल्या सलीम डोला, त्याचा मुलगा ताहिर डोला यांच्या मार्फत मेफेड्रोन म्हणजेच मेयाऊ नावाच्या ड्रग्सची तस्करी करत होता। दुबईतून हवाई मार्गाने तसंच सागरी मार्गाने मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्स भारतात आणले जात होते। आरोपी ताहिर डोला यांनी चौकशीच्या दरम्यान दिलेल्या माहितीनुसार तो फक्त आणि फक्त हाय प्रोफाईल पार्ट्यामध्ये सहभागी होत होता। फक्त सहभागी होत नव्हता तर स्वतः ड्रग्सचा सप्लायर म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असायचा। तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या गोपनीय कागदपत्रांच्या मध्ये या पार्ट्यामध्ये सहभागी झालेल्या बॉलिवूड कलाकार, मॉडेल्स आणि चित्रपट निर्मात्यांची सविस्तर नोंद आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणि यात सामील असलेल्या काळ्या पैशाचा संशय लक्षात घेऊन आता मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि ईडी यांनी एकत्र तपास सुरू केलेला आहे। ड्रग्स विक्रीतून मिळालेला पैसा हवाला मार्फत किंवा रिअल इस्टेट मध्ये गुंतवला गेलेला आहे का याची ईडी कडून आता कसून तपासणी करत आहेत। आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्कर पूर्वीच्या पार्ट्यांमध्ये कसे सहभागी होत होते याच्या मुळापर्यंत जाण्याचा तपास यंत्रणांचा प्रयत्न चालू आहे, ज्यामुळे बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड मधील ड्रग्स संबंधांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे। यात बॉलिवूड मधील जी नावे आता समोर आली आहेत ती कशा पद्धतीने आलीत, कोणी आणलीत, त्याचबरोबर त्यांचा सहभाग किती होता, हे सगळं जाणून घेऊया स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या विशेष व्हिडिओमध्ये। तर नमस्कार, मी सह्याद्री आणि आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। या ड्रग सिंडिकेट प्रकरणात समोर आलेल्या नावांपैकी श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध आणि आघाडीची अभिनेत्री आहे। आशिकी 2, स्त्री, बागी यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये तिची भूमिका तरुणांच्या मध्ये जबरदस्त क्रेज निर्माण करत होती। सोशल मीडियावरती तिचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत, ज्यामुळे तिचे नाव चित्रपट सृष्टीसाठी येणे हे धक्कादायक आहे। सिद्धांत कपूर हा तिचा भाऊ असून तो अभिनेता, डीजे आणि दिग्दर्शक म्हणूनही कार्यरत आहे। तर दुसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे नूरा फतेही। ती तिच्या जबरदस्त बेली डान्स आणि दिलबर यांसारख्या आयटम नंबर्समुळे जगभरात लोकप्रिय आहे। ती केवळ डान्सर नसून एक ग्लोबल सेन्सेशन म्हणून ओळखली जाते। या यादीतील आणखीन एक लक्षवेधी नाव म्हणजे ओरहान अवत्रामणी म्हणजेच ऑरी। ऑरी हा सोशल मीडियावरील एक सर्वाधिक चर्चेत असलेला आणि त्याचबरोबर उच्च प्रोफाईल सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर आहे। तो अनेक धनाढ्य आणि बड्या स्टार किड्स सोबत पार्ट्यामध्ये दिसतो। त्याची जीवनशैली, सततचे परदेश दौरे आणि हाय एंड फॅशनमुळे तो नेहमीच माध्यमांमध्ये असतो। तो अनेकदा मोठ्या पार्ट्यांचा केंद्रबिंदू असतो, ज्यामध्ये ताहिर डोलाच्या पार्ट्यामध्ये त्याची उपस्थिती तपास यंत्रणांच्यासाठी महत्त्वाची ठरते। विशेष आणि धक्कादायक संदर्भ म्हणजे ज्या श्रद्धा कपूरने 2017 मध्ये आलेल्या हसीना पारकर या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरची भूमिका साकारली होती, त्याच हसीना पारकरचा मुलगा
अली शाह पारकर याचे सुद्धा नाव या ड्रग सिंडिकेटमध्ये समोर आलेले आहे। यामुळे श्रद्धा कपूर आणि अंडरवर्ल्ड कनेक्शनचा हा पडद्यावरील आणि वास्तविक धागा तपास यंत्रणांसाठी एक अधिक महत्त्वपूर्ण ठरत आहे। जिशान सिद्दीकी हे नाव राजकीय कनेक्शन दर्शवते, तर थ्रिलर चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेले निर्माते दिग्दर्शक अब्बास मस्तान आणि भारतीय रॅप संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला रॅपर लोका यांची सुद्धा नावे आरोपींनी घेतलेली आहेत। आरोपींनी ताहिर डोलाने चौकशी दरम्यान या सर्व व्यक्तींसोबत ड्रग्ज पार्ट्या केल्याचा आणि त्यांना ड्रग्ज पुरवल्याचा दावा केल्यामुळे तपास यंत्रणांनी आता या सर्व प्रमुख आणि उच्च प्रोफाईल व्यक्तींकडे आपला मोर्चा वळवलेला आहे आणि त्यापैकी प्रत्येक व्यक्तीचा या ड्रग सिंडिकेटशी नेमका कसा संबंध आहे याची सखोल चौकशी आता तपास यंत्रणा करत आहेत। या संपूर्ण प्रकारच्या केंद्रस्थानी असलेल्या आरोपींनी विशेषतः ताहिर डोलाने चौकशीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं घेतल्यामुळे आता हाय प्रोफाईल व्यक्तींना समन्स पाठवून त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे आणि त्याचबरोबर या तपासामध्ये या सेलिब्रिटींचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करांशी पूर्वीपासूनचे काही संबंध होते का, ते या पार्ट्यांमध्ये फक्त सहभागी होते की ड्रग्जच्या देवाणघेवीमध्ये त्यांचा सहभाग होता याचे सत्य समोर आणले जाईल। ड्रग सिंडिकेटचे जाळे आता राज्यात पसरलेले असल्यामुळे मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेल सोबतच आता गुन्हे शाखा आणि ईडी या तपास यंत्रणा एकत्रितपणे काम करतायत। ईडी प्रामुख्याने मनी लॉन्ड्रिंग आणि ड्रग्सच्या विक्रीतून मिळालेला पैसा हवाला किंवा रिअल इस्टेट सारख्या मालमत्तांच्या मध्ये गुंतवला गेला आहे का याचा तपास करते। तर या मोठ्या कारवाईमुळे केवळ बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच नाही तर अंडरवर्ल्डचे भारतातील सर्वात आर्थिक जाळे उघड होण्याची शक्यता आहे। जर या सेलिब्रिटींचा थेट सहभाग सिद्ध झाला असला तर त्यांना कायद्यानुसार गंभीर परिणामांना समोर जावे लागेल, ज्यामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये मोठे कायदेशीर आणि नैतिक भूकंप होण्याची आता शक्यता आहे। सध्या सुरू असलेल्या या आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटच्या तपासामुळे बॉलिवूडवरती आलेले हे संकट केवळ कायदेशीर नाही तर नैतिक आहे। दाऊद इब्राहिमच्या टोळीशी जोडले गेलेले हे ड्रग सिंडिकेट 7 पेक्षा जास्त राज्यांमध्ये पसरलेले असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता केवळ अंमली पदार्थ विरोधी सेलपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर यामध्ये मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा आणि ईडी यांसारख्या मोठ्या तपास यंत्रणांचा सहभाग आहे। तपास यंत्रणांच्या रडारवरती असलेले श्रद्धा कपूर, नोरा फतेही ओरी आणि अब्बास मस्तान यांसारखे उच्च प्रोफाईल सेलिब्रिटी आता या चौकशीला सामोरे जाणार आहेत आणि त्याचबरोबर अंडरवर्ल्ड मधून होणारा ड्रग्सचा सप्लाय, हाय प्रोफाईल पार्ट्यांचे आयोजन आणि काळ्या पैशांचे मनी लॉन्ड्रिंग या तिन्ही गंभीर बाबी एकाच वेळी तपासल्या जात आहेत। आणि त्याचबरोबर ताहिर डोलाच्या दाव्यानुसार अनेक मोठे चेहरे केवळ पार्टीमध्ये सहभागी नव्हते तर ड्रग्सच्या पुरवठ्याच्या साखळीशी त्यांचे संबंध होते का याचा तपास ईडी करते। ड्रग्सच्या विक्रीतून मिळालेला पैसा नेमका कुठे आणि कशा प्रकारे गुंतवला गेला याचा शोध सुद्धा घेतला जातोय। जर सेलिब्रिटींचा थेट सहभाग सिद्ध झाला तर त्यांना कायद्यानुसार अत्यंत गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल। आता ते जातील का हे बघणं फार महत्त्वाचं ठरतं, कारण श्रद्धा कपूर हे नाव शक्ती कपूर या नावाशी जोडलं गेलेलं आहे। एक विलनची भूमिका त्यांनी आतापर्यंत देशाच्या चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये खूप चांगल्या पद्धतीने निभावलेली आहे आणि श्रद्धा कपूर हे नाव काही काळापासून चित्रपट सृष्टीमध्ये चांगलं चर्चेत आलं होतं, कारण तिचे चित्रपट हे असे चर्चेमध्ये यायचे जसे की एखादी रिअल स्टोरी नाही तर श्रद्धा कपूरला त्या भूमिकामध्ये पाहताना अगदी ती भूमिका अक्षरशः समोर उभी आहे की काही अशी लोकांच्या मधून प्रतिक्रिया यायची। ज्यावेळा हसीना पारकरची भूमिका तिने निभावली होती त्यावेळेला मात्र ती घराघरात पोहोचली होती आणि आता हसीना पारकरची ही रील मधली भूमिका आता रिअल मध्ये तिच्यामध्ये संचारली आहे की काय असा लोकांच्या मधून प्रतिक्रिया येत आहेत। तुम्हाला काय वाटतं, श्रद्धा कपूरचं हे हसीना पारकरचं रूप हे रील पुरतं मर्यादित आहे की रिअल मध्ये उतरलेलं आहे? कमेंट बॉक्स मधून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज।